कोणी आहे का? कोण हवंय आपल्याला? रागिणी मॅम. अच्छा, मी बोलवते त्यांना. हे सामान तुम्ही इथेच ठेवा. आलेच मी. हे एवढं पार्सल कोणाच्या नावचं आहे? आई, रागिणी मॅम. आई मी मागवले ते. आला? हो. गुड. काय आहे का याच्यात? आई, याच्यात ऍक्च्युली काही गिफ्ट्स आहेत. गिफ्ट्स? एवढी गिफ्ट्स कोणाला देणार? अनिकाला तिच्या मैत्रिणींना दिवाळीनिमित्त काही गिफ्ट्स द्यायचे म्हणून आणले. अनिकाच्या मित्रमैत्रिणींसाठी? रागिणी, माझ्या माहितीप्रमाणे अनिकाला तर 3-4च मित्रमैत्रिणी आहेत. त्यांना सोडून इतर कोणाबरोबर तिला मिसळताना मी पाहिलेलंच नाहीये. मग त्या 3-4साठी एवढ्या सगळ्या गिफ्ट्स? अगं वहिनी, काही काय बोलतेस तू? जसं काही माझ्या अनिकाला दुसरे कोणी मित्रमैत्रिणीच नाहीयेत असं नाहीये. आहेत. हो, तेच म्हटलं ना मी काय आता उर्दूत बोलले का? माझ्या माहितीप्रमाणे अनिकाला फक्त 3-4 मित्रमैत्रिणी आहेत. कारण ती मित्रमैत्रिणी निवडताना एकतर तिच्या स्टेटसला शोभतील असेच निवडते किंवा तिच्या होला हो करणारे निवडते. मग त्या 3-4 जणांच्यासाठी एवढ्या सगळ्या गिफ्ट्स म्हणजे गणित जरा चुकतंय ना? काय लपवताय? आता कुठला नवीन उद्योग करायला चाललात? बोला बोला. अगं नाही, अनिकाला तिला तिच्या काही मित्रमैत्रिणींना गिफ्ट द्यायची होती, अशी गिफ्ट. आणि बहिणी तूच म्हणतेस ना, माणसाने कसा दानधर्म करावा माणसाने. मग हे काय दानधर्मच तर करते एवढंच. अच्छा, असं का? पण नक्की काय ते ठरवा. दानधर्म करायचा आहे अनिकाला का गिफ्ट द्यायचे? कारण दोन्हीमध्ये फरक असतो. दानधर्म करतो आपण ते पुण्य कमावण्यासाठी, त्यावेळेला कुठलाही स्वार्थ मनात नसतो. पण अनिका गिफ्ट देणार म्हणजे त्या पाठीमागे तिचा काहीतरी उद्देश असणार, तिचा कुठला तरी स्वार्थ असणार. हो ना? अरे काय वहिनी, तू ना म्हणजे कधीतरी असं काही, सॉरी त्यांच्यासमोरच बोलायला लागते, पण तू कधीतरी ना असं काहीही बोलतेस. म्हणजे माझ्या अनिकाला काही कमी आहे का? कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही आहे. सगळं आहे तिच्याकडे. म्हणजे बंगला आहे, गाडी आहे, पैसा आहे, मोबाईल आहे, सगळं तर आहे ना. तिला काय कमतरता आहे कुठल्या गोष्टींची? GS होण्यासाठी वोट्स. तुम्हाला काय वाटतं ग? मी इतर कामात बिझी असते म्हणून इथे काय चाललंय ते मला कळत नाही का? मी काही गोष्टींच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असते. पण माझ्या समोर असं काही चुकीचं घडत असेल ना, तर मी त्याकडे दुर्लक्ष करणार नाही आणि मी शांतही बसणार नाही. अशा गिफ्ट्स देऊन जर अनिका कॉलेजमध्ये वोट्स विकत घेणार असेल तर ते मी होऊ देणार नाही. कारण असे भ्रष्ट संस्कार मला तिच्यावर होऊ द्यायचे नाहीयेत. आधीच ती हाताबाहेर होत चालली आहे, त्यात हे असलं काहीतरी भरवा तिच्या डोक्यात, म्हणजे ती आणखीन बिघडू दे. रागिणी, अगं आई आहेस ना तू तिची, तुला काहीच कसं वाटत नाही? हे बघा, माफ करा, या मॅडमनी जरी तुम्हाला याची ऑर्डर दिलेली असली ना, तरी या सगळ्या वस्तू आम्हाला नको आहेत. तुम्ही कृपा करून या परत घेऊन जा. हे बघा, मला जर कळलं ना की अनिका कॉलेजमध्ये गिफ्ट्स वाटून मतं विकत घेतेय, तर त्याविरुद्ध मी योग्य ती कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याला जबाबदार तुम्ही असाल, लक्षात ठेवा.
ही बाई का अशी वागते? आई, ही म्हातारी आत्ता इतकं बोलते. तू जस्ट इमॅजिन, जेव्हा हिची नात इथे येईल, ही आपली काय अवस्था करणार आहे? आई ग, मला विचार करूनच काटा येतोय अंगावर. आई. काही एक होणार नाही. हो, आणि मी हे असं काही एक होऊ सुद्धा देणार नाहीये. अरे तिची ती नात येऊ दे ना. त्या घराच्या दारात काय, मेन गेट पाशी जरी आली ना तरी मी तिथून तिला गायब करून टाकेन. फक्त एकदा मला तिचा पत्ता सापडू दे. पत्ता मिळाला ना, ही म्हातारी जो काही माज दाखवते ना, असा माज उतरवेन ना तिचा. बस. कमळे, का उगा रडायला लागलीस? मी काही मेलोय वय? मला बरं वाटतंय आता. तोंडच फोडीन तुझं असं परत बोललीस तर. डॉक्टरांनी गप्प बसायला सांगितलंय ना. कशाला बोलायलीस? अगदी बरोबर. आजच्या दिवस तुम्हाला काहीही बोलायला परवानगी नाहीये. इंगी, तू ठीक आहेस ना? कमी कसं झालं? सराव, देवी आई, माझ्या कमळीचं रक्षण कर. तिला सुखात ठेव बाई. तिला सुखात ठेव. बंड्या, आलास? आणि काय रे, इतकंच आलास? मित्र कुठे आहे? हा, मागून गाडी घेऊन येतोय काय? काकी, माझ्या मित्राचं मुंबईला जायचं कॅन्सल झालंय.